मुंबई अहमदाबाद महामार्गावरील दुर्वेस गावाच्या हद्दीत एक ट्रेलर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यामधील 872 किलो गुटखा जप्त केलाय। त्याची किंमत 11,78,816 रुपये इतकी आहे। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून या कारवाईत आरोपी दिलावर काजिम शेख आणि अहमद हबीब तैब शेख यांना अटक करण्यात आली आहे। ही कारवाई 16 एप्रिल रोजी करण्यात आली। माहितीनुसार गुटखा वाहतुकीच्या संशयावरून पोलिसांनी एक ट्रेलर रोखला होता। त्यावेळी हा गुटखा सापडला। ट्रेलरमध्ये रेतीच्या गोणीवर गुटख्याच्या गोणी भरून गुजरातवरून मुंबईला हा गुटखा नेण्यात येत होता। या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आता आम्ही आलेलो आहोत मनोर पोलीस स्टेशनमध्ये। मनोर पोलीस स्टेशनच्या आवारात दुर्वेस गावाच्या हद्दीमध्ये मुंबई अहमदाबाद महामार्गावर एक ट्रेलर पकडला होता। हा ट्रेलर आहे, लोक रेतीचे गोणीचे खाली गुटखा भरतात, मात्र ह्या ट्रक चालकांनी रेतीच्या गोणीच्या वरती गुटखा ठेवलेला ते मनोर पोलिसांनी पकडलेला आहे आणि हा ट्रेलर आलेला आहे। म्हणजे रेतीच्या गोणीच्या वरती गुटखा, परंतु नेणारी जे असतात, अवैध धंदे करणारे लोक जे असतात ते रेतीची गोणीवर आणि आत गुटखा ठेवा ट्रक चालकांनी केलेला आहे आणि मनोर पोलिसांनी त्यांना पकडलेला आहे। तुम्ही पाहू शकत असतील, जवळजवळ 11 लाखाच्या वरती हा गुटखा पकडलेला आहे। ही ट्रक इथे मनोर पोलिसांनी पकडलेली, परंतु ह्या गाडीच्या मागे जे नंबर असतं ते नंबर हे लोकांनी मिटून ठेवलेला आहे। नंबर दिसत नाही, नंबरवर माती लावलेली आहे। तर मात्र बंदी असूनही सर्वत्र गुटखा, मावा यासारखे नशा येणारे पदार्थ सर्रास मिळत आहे। पान टपरी, छोटे चहाचे स्टॉल्स व जनरल स्टोर्स यांच्या सोबत आता किराणा दुकानातही गुटखा उपलब्ध होत आहे। यामुळे पालघर जिल्ह्यात कागदावरच बंदी असल्याचं चित्र आहे। तर अन्न व औषध प्रशासन विभाग तालुक्यात फिरकतच नाही, तर पोलिसांकडूनही तात्पुरती जुजबी कारवाई केली जाते। यामुळे अशा अवैध व्यवसायाला बळ मिळत आहे।